युजिंग द ऑफिस असिस्टंट. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात तुम्हाला जी डायग्राम दिसतेय, एक ॲनिमेटेड डायग्राम, ती आहे ऑफिस असिस्टंट. ऑफिस असिस्टंट तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती इफिशियंटली सर्च करण्यासाठी हेल्प करतो. त्यानंतर तो तुम्हाला टाइम टू टाइम टिप्स प्रोव्हाइड करतो की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या डॉक्युमेंटचं एडिटिंग करू शकता किंवा फॉर्मॅटिंग करू शकता. त्यानंतर अलर्ट्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. जर काही स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तर त्यासाठी अलर्ट, किंवा जर तुम्ही डॉक्युमेंट क्लोज करताय आणि फाईल सेव्ह केलेली नसेल तर त्यासाठी अलर्ट. अशा प्रकारचे अलर्ट ऑफिस असिस्टंट जनरेट करतो. त्या ऑफिस असिस्टंटवर डबल क्लिक करून तुम्हाला हवी असलेली माहिती सर्च करण्यासाठी क्वेश्चन टाईप करू शकता. या व्हाईट स्पेसमध्ये तो क्वेश्चन टाईप होईल. त्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या इंटेंडेड जी माहिती आहे ती फाइंड करू शकता. बाहेर कुठेही क्लिक केल्यानंतर ऑफिस असिस्टंटचा जो इन्फॉर्मेशन बॉक्स होता तो क्लोज होईल. त्यानंतर ऑफिस असिस्टंटवर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, ज्यामध्ये हाईड ऑप्शन असेल, जो यूज करून तुम्ही ऑफिस असिस्टंट हाईड करू शकता. ऑप्शन्समध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही ऑफिस असिस्टंटच्या सेट करू शकता. त्यानंतर चूज असिस्टंटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असिस्टंट चूज करू शकता. जो सध्या यूज होतोय तो पेपर क्लिपच्या शेपचा असिस्टंट आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या असिस्टंटचे वेगवेगळे शेप इथे अवेलेबल असू शकतात. त्यानंतरचा ऑप्शन आहे ॲनिमेट, ज्यावर क्लिक करून तुम्ही ऑफिस असिस्टंटला वेगवेगळ्या प्रकारे ॲनिमेशन क्रिएट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही MS वर्डची विंडो क्लोज कराल त्यावेळेला हा असिस्टंट सुद्धा आपोआप क्लोज होऊन जातो.